Hi, welcome to grade 5th CBSE ऑल सब्जेक्ट बाय सविता फावडे. मुलांनो, आज आहे मराठीचा तास आणि या मराठीच्या तासाला आपण आज शिकणार आहोत नवीन धडा. कोणता आहे धडा आठवा तर? मागच्या मराठीच्या तासाला मी सांगितले होते तुम्हाला, आठवले ना? आजच्या धड्याचे नाव आहे ही पिसे कोणाची. धडा आहे चौथा, ही पिसे कोणाची. मुलांनो, आपण आहोत पान नंबर 5 वरती. इयत्ता 5वीचे मराठी सुलभ भारती, धडा चौथा, पान नंबर 5. आज आपण शिकणार आहोत धडा चौथा, ही पिसे कोणाची. तर पहिल्यांदा आपण मोठ्याने धडा वाचणार आहोत. धडा मोठ्याने वाचला की कोणता शब्द कसा उच्चारायचा, कसा बोलायचा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि ऑब्झर्वेशन करायचं आहे की मी कोणता शब्द कसा वाचते. मग तुम्हाला वाचन कौशल्य जे स्किल आहे, रीडिंग स्किल, त्याचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार. तर चला, पहिल्यांदा आपण मोठ्याने वाचूया, लक्ष देऊन ऐका. त्याच्यानंतर आपण एक्सप्लेनेशन, या धड्याचा अर्थ बघूया आणि त्याच्यानंतर प्रश्नांची उत्तरे. धडा समजला चांगला की प्रश्नांची उत्तरे पटापट देता येतात. तर चला वाचूयात. तुम्हाला पान नंबर 6 वरती इथे या चौकोनामध्ये दिलेला आहे शिक्षकांसाठी काही सूचना आहेत. लिहिताना पिसे असे लिहितात, बोलताना पिस असा उच्चार करतात, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावे. पिस आणि पिसे ही एकाच शब्दाची 2 रूपे आहेत. मात्र्याऐवजी अनुस्वार हे चिन्ह वापरले जाते, त्यावेळी या चिन्हाचा उच्चार अनुस्वारासारखा करू नये. विद्यार्थ्यांकडून पाठाचे प्रकट वाचन करून घ्यावे, म्हणजे मोठ्याने वाचन. कोणत्याही एका परिच्छेदाचे श्रुतलेखन करून घ्यावे. याला देखील आता मार्क्स असतात. तर अशा पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ते आहे खास शिक्षकांसाठी. तर मुलांनो, चला आपण पुन्हा वाचूयात. मिनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिस उचलली. तिला ती पिस खूप आवडली. तिला वाटेत एक कोंबडी दिसली. मिनूला वाटले ही पिस नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडीताई, कोंबडीताई, ही पिस तुझी आहेत का? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. नाही ग बाई, ही पिस माझी नाहीत, असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. कोणाची आहेत बरं ही पिस? असे म्हणत मिनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे कबूतर दिसले. त्याला पाहून मिनूला वाटले, याची तर नाहीत ही पिस. तिने कबुतराला विचारले, कबूतर दादा, ही पिस तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिस माझी नाहीत. कोणाची आहेत बरं ही पिस? या विचारात मिनू पुढे निघाले. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. मुलांनो, तुम्हाला माहिती का, प्रत्येक वेळेस मिनू विचार करते, मनाची बोलते, कोणाची आहेत बरं ही पिस, म्हणून ही पिसे कोणाची असे धड्याचे नाव दिलेले आहे. तर चला पुढे बघूयात. त्याची, कोणाची? मोराची ऐटदार चाल आणि रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले. तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिस कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? मोराने पिसांचे निरीक्षण केले. तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत. मिनूला खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले,
मला बदक कोठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आले. मिनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. बदकाला मिनूचे कौतुक वाटले. बदक मिनूला म्हणाले, मिनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. जसं की झाडाची पानं तोडली ती परत जोडता येत नाहीत, म्हणून गरज नसताना झाडाची पानं तोडायची नाहीत. तुला अशीच वेगळी वेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. छंद असतात, हॉबीज वेगळे वेगळे. तर ज्याला पिसं जमा करायची छंद असेल, म्हणजे पक्ष्यांची काढायची नाहीत, मोराची काढायची नाहीत, सापडलं तर जपून ठेवायचं. मिनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. बऱ्याच जणांना छंद असतो फूल, पान, पिसं वहीमध्ये ठेवायची. तशी तिने वहीमध्ये ठेवली. आता इथे काही शब्दार्थ आहेत. दूर म्हणजे लांब, निरखून पाहणे म्हणजे काळजीपूर्वक, लक्षपूर्वक पाहणे, आणि मोहक म्हणजे सुंदर, ब्युटिफुल. तर मुलांनो, आता या धड्याचा अर्थ आपण समजून घेऊ. या धड्याद्वारे आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे आणि धड्यामध्ये काही कठीण शब्द आहेत ते देखील आपण बघूयात. तर आता आपण पाहिला, दूर म्हणजे लांब, हो की नाही. मिनूचे घर, घर म्हणजे होम, आणि घराला समानार्थी शब्द काय आहे? गृह. असे काही शब्द आहेत. त्याचे कठीण शब्द म्हणजे सारख्याच अर्थाचे शब्द. शब्द वेगळा दिसतो, अर्थ समान असतो, म्हणजे सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द जे परीक्षेत विचारले जातात. आणि त्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय बोलतात ते देखील आपण बघून घेऊयात पटापट. तर पहिला आहे, इथे आहे घर. घर म्हणजे होम इंग्लिशमध्ये बोलतात, HOME. आणि घराला समानार्थी शब्द आहे गृह. आता दूर, दूर म्हणजे खूप लांब, सो फार, हो की नाही. आणि पिसं म्हणजे पिसे, फिदर्स म्हणजे पंख. आणि निरखणे म्हणजे बारकाईने पाहणे, इंग्लिशमध्ये टू ऑब्झर्व. खुराडे म्हणजे कोंबडीचे घर, हेन्स हाऊस. करडा रंग म्हणजे, हे इथे आहे शब्द, करड्या रंगाचे कबूतर दिसले ना तिला. करडा रंग, करडा म्हणजे राखाडी म्हणजे ग्रे. ऐटेदार म्हणजे रुबाबदार, टू स्मार्ट, ॲपेरन्स. मोहक म्हणजे आकर्षक, अट्रॅक्टिव्ह. आभार म्हणजे काय? धन्यवाद. थँक्स बोलायचं, THANKS, थँक्स. ओके. नदी, नदीचे नाव आहे. आहे का नदीचे नाव? नाही. नदीला रिवर बोलतात इंग्लिशमध्ये. RIVER. नदी म्हणजे सरिता. दाट म्हणजे घनदाट, घट्ट, थिक. हाक मारणे म्हणजे साद घालणे, म्हणजे टू कॉल, म्हणजे कोणाला तरी बोलवायचा, आवाज द्यायचा. वेगळी वेगळी म्हणजे विविध, व्हरायटी. ओके. VARIETY, व्हरायटी. ओके मुलांनो. तर चला, आता आपण शब्द बघितले, त्याच्यावरून तुम्ही समानार्थी शब्द लिहू शकता. जे काही तुम्हाला अवघड वाटतील त्याचा अर्थ मी सांगितले, इंग्लिशमध्ये देखील सांगितले. तर आता आपण या धड्याद्वारे काय सांगायचे, तर मिनू नावाची एक मुलगी आहे. खेळता खेळता ती घरापासून खूप दूर गेली. एक दिवस खेळत होती, अशीच खूप लांब गेली आणि तिला एक काही पिसं दिसली. तर ती पिसं तिने उचलली आणि ती शहाणी मुलगी होती. कोणाची वस्तू आपल्याला कधी सापडली तर आपण आजूबाजूला कोण आहे, समजा कोणाचं वॉलेट म्हणजे पॉकेट पैशाचं पडलं असेल तर आत्ता इथून बाजूने कोण गेलं का आपण पटकन बघतो. त्या काकांचं असेल का, कोणाचं पडलं असेल आपण विचारतो. कधी एखादं छोटं बाळ असेल, हरवलं असेल, रडत असेल तर आपण बघतो त्याची मामा कुठे आहे, त्याला विचारतो, हो की नाही. तसंच वर्गात देखील कधी
तुम्हाला पेन, पेन्सिल, शार्पनर, कोणाची वही, टेक्स्टबुक, मराठीचं बुक हरवलं असेल कोणाचं, चुकून एखाद्याची कंपोज राहिली असेल, वॉटर बॉटल राहिली असेल, टिफिन राहिलं असेल, त्याच्यावरती नाव नसते, मग काय करणार तुम्ही? मग जी काही मुलं आहेत आजूबाजूला, मुलं मुली, ओके, तुमचे स्कूल फ्रेंड्स, सर्वांना विचारणार वस्तूवरती करून, ही वस्तू मला सापडलेली आहे, ही पेन्सिल मला सापडलेली आहे, ही कंपोज मला सापडली, कोणाची आहे का? आणि असं कोणाचीच नसेल तर मग तुम्ही तुमचे जे शिक्षक असतील किंवा आजूबाजूला दुसरे कुठले शिक्षक असतील, तुमचे क्लास टीचर असतील, आजूबाजूला जे काही मोठी व्यक्ती असेल, किंवा रस्त्याने चाललात त्यावेळेसही जर तुम्हाला वस्तू सापडली असेल तर मग तुम्ही ती किती मौल्यवान आहे त्याच्यानुसार ती पोलीस स्टेशनला देखील नेऊन देऊ शकता. वर्गात सापडलेले वस्तू, पेन, पेन्सिल याचं तुम्ही काय करणार? शिक्षकांकडे देणार. आणि मग शिक्षक नंतर जेव्हा पूर्ण वर्गात सगळे मुलं येतील तेव्हा सर्वांना विचारतील की ही वस्तू कोणाची आहे. मग ज्याची असेल ते घेऊन जाईल. म्हणजे जी वस्तू ज्याची हरवलेली आहे ती त्याला द्यायची आणि त्याच्यासाठी प्रयत्न देखील करायचा. अशीच ही छान अशी मुलगी होती, तिचे नाव होते मीनू. तिचे घर शेतातच होते आणि ती खेळता खेळता दूर आली होती घरापासून. तुम्ही बघताय इकडे खूप लांब एक घर दिसतंय, ते तिचंच घर असेल. नंतर ती खेळता खेळता खूप लांब आली शेताकडे, इकडे रस्त्याकडे वगैरे, झाडाखालीच बघताय तुम्ही. आणि तिकडे तिला पिसं दिसली, तिने ती उचलून घेतली आणि तिने विचार केला ही कोणाची असतील बरे, म्हणून ती शोधण्यासाठी कुठल्या पक्षाची आहेत म्हणून ती शोधण्यासाठी खूप फिरली. तर कसं फिरली, पहिल्यांदा वाटेत जाता जाता तिला कोंबडी दिसली. आता शेतामध्ये घरं असतात आणि शेताबरोबर एक व्यवसाय म्हणून कोंबड्या, बकऱ्या देखील, शेळ्या पाळल्या जातात. तर मग कोंबड्या देखील पाळल्या जातात. तिला कोंबडी दिसली तर तिने ती पिसे तुझी आहेत का म्हणून कोंबडीला विचारले. आणि प्रत्येक वेळेस शोधायच्या अगोदर ती विचार करते ही पिसे कोणाची असतील, म्हणून ही पिसे कोणाची असे धड्याला नाव दिलेलं आहे. तर मग तिने कोंबडीला विचारले तर कोंबडी म्हणती नाही ग बाई. आणि प्रत्येकाची एक बोलायची पद्धत आहे. शेतात राहतात, गावात राहतात, गावी शेतामध्ये, ते छान अशी मस्त त्यांची आपुलकीची अशी भाषा आहे. तर कोंबडी म्हणते नाही ग बाई, ही पिसे माझी नाहीत. आणि तिच्या खुराड्यात जाऊन बसले, म्हणजे तिच्या घरात. कोंबडीच्या घराला खुराडे बोलतात, ज्याच्यामध्ये ते असतात जाळीदार असे ते बनवलेले असते की दुसरा मनीमाऊसारखे जाऊन कोंबडीला खातात, म्हणून मग ते संरक्षणासाठी तसे जाळीदार असे खुराडे त्यांचे असते. तर चला मग पुढे जाऊन ती विचार करते कोंबडीचे नाहीत म्हटलं कोणाचे आहेत बरं ही पिसं, असे म्हणत ती चालता चालता एका झाडाजवळ आली. आणि मग तिला तिथे एक कबूतर दिसले. आता कबूतर होते पांढऱ्या करड्या रंगाचे. तर कबूतर कोणत्या रंगाचे होते असा प्रश्न येऊ शकतो, हो की नाही? त्याचं उत्तर तुम्ही लिहिणार. कबूतर करड्या रंगाचे होते, पांढऱ्या करड्या रंगाचे. आणि मग असं पण की पिसे कोणाला सापडली, मिनूला सापडली. मिनूचे घर कोठे होते, शेतात होते. मिनू कोठे राहत होती. म्हणजे प्रत्येक 2-3 ज्या लाईन आहेत त्याच्यावरून 2-3 प्रश्न आपण विचारू शकतो. विचार करायचा आणि बारकाईने वाचायचं, बारकाईने पाहायचं, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अगदी सहज देता येईल. म्हणून वाचताना लक्षपूर्वक वाचायचं आणि ज्यावेळेस शिक्षक शिकवतात त्यावेळेस लक्षपूर्वक ऐकायचं. आणि घरी देखील 3 वेळा प्रत्येक धडा वाचायचा प्रयत्न करायचा, हो की नाही? कठीण शब्द असतील ते लिहून काढायचे, अर्थ समजत नसेल टीचर्सला विचारायचा, घरी मोठ्यांना विचारायचा. तर चला आता पुढे आपण बघूयात. पांढऱ्या करड्या रंगाचे कबूतर दिसले, त्याला ती विचारते, इथे बघाल तुम्ही, ती विचारते कबूतर दादा ही पिसे तुमची आहेत का? कबूतर दादा देखील खूप छान बोलतो, नाही ग बाई ही पिसे माझी नाहीत. आणि मग तशीच ती पुढे चालते. चालता चालता विचार करते कोणाची आहेत बरे ही पिसे. आणि असं चालता चालता तिला पुढून मोर येताना दिसतो. आणि मोर एकदम मस्त ऐटीत चालत असतो, एकदम दिसतो देखील छान, हो की नाही? आणि मोराची तर ही पिसे नव्हतीच, कारण मोर एक युनिक आहे, वेगळा आहे. आणि मोराची पिसं खूप छान आहे दिसायला. तर मग तिला जी भेटली होती पिसं तिच्या हातातली, आता तुम्हाला इथे दिसतंय, तर तिला जी पिसं भेटलेली आहेत ती मोराची तर नाहीत, लगेच लक्षात येतं ना. तर मग मोराचं वर्णन केलेलं आहे, कसा आहे तो ऐटदार चालतो. आता कोण ऐटीत चालत आलेला आहे मोर, त्याची
रंगीबिरंगी त्याचा पिसारा आहे, लांबसडक असा, मोहक असा. मोहक म्हणजे ब्युटिफुल, सुंदर. ओके. आणि मग हातातली पिसे बघूनच तिच्या लक्षात आलं की ही तर मोराची नाहीतच, पण तरी देखील तिने विचारलं मोराला, ही पिसे तुझी आहेत का? तर मोराने सांगितलं, अगो ही पिसे तर बदकाची आहेत. आणि मग तिने विचारलं, आता मला हा बदक कुठे भेटेल? तर मग मोराने सांगितले तिला, तुला नदीकडे भेटेल तो. ओके नाही, कुठे सांगितले तिने मोराला विचारले. मग मोराने सांगितले बदकाची पिसे आहेत. ओके. मग तिने विचारले मला बदक कुठे भेटेल? मग त्याने सांगितलं तिला नदी किनारे. मग नदीकडे ती पळत सुटली आणि मग तिकडे नदीकडे जाऊन तिने आवाज दिला बदकाला. बदक लगेच समोर आला आणि मग बदकाला तिचे खूप कौतुक वाटले. का मीनूचे कौतुक वाटले बदकाला असा प्रश्न देखील येऊ शकतो, कारण तिला काही पिसे भेटलीत. प्रत्येकालाच भेटतात बऱ्याच वेळा, पिसे गळून पडतात त्यांची, आपल्याला देखील दिसतात. बऱ्याच वेळा कबुतरांची पिसे दिसतात. कोण जातं शोधायला की ही पिसे कोणाची आहेत? नाही ना. पण वर्गात कोणाची वस्तू सापडली तर नक्कीच टीचरकडे द्या, किंवा मग पूर्ण क्लासमध्ये हातात वरती पकडून पेन्सिल, ही पेन्सिल कोणाची आहे? ज्याची असेल ती नक्कीच घेऊन जाईल. हो की नाही मुलांनो? म्हणजेच चांगल्या गोष्टी आपल्याला, कुठलीही सापडलेली वस्तू पुन्हा रिटर्न करायची, ही गोष्ट, हा मेसेज आपल्याला या धड्यातून भेटतोय. ओके. तर मग बदकाला पहिल्यांदा तिचे कौतुक वाटले, कारण एवढी पिसे शोधत हे कोणाचे आहेत विचारत ती आली आणि माझी पिसे माझ्यापर्यंत घेऊन आलेली आहे, म्हणून त्याला कौतुक वाटले. आणि मग बदकाने तिला काय सांगितले, पिसे एकदा गळून पडली की ती जोडता येत नाहीत. पिसे एकदा गळून पडल्यावर खूप महत्त्वाचं आहे. म्हणून कधी गार्डनमध्ये खेळायला गेलात, कुठे बागेत जाता येता झाडाची पाने फुले तोडायची नाहीत. हो की नाही? कारण झाडावरतीच पाने फुले खूप छान दिसतात. त्यांना देखील तोडलं की त्यांचं रक्त गळतं, म्हणजे जो व्हाईट कलरचा रस आहे शेवटी त्यांचं ते हे रक्तच आहे. कळी जर झाडावरून तोडून घेतली तर त्याचं फूल कसं बनेल? सुकून जाते ती. हो की नाही? म्हणून आणि जे निरागस प्राणी असतात त्यांना देखील त्रास द्यायचा नाही. दगड मारणे, छोटं कुत्र्याचं पिल्लू असेल, मांजरीचं पिल्लू असेल तर बरेच जण उचलून इकडे तिकडे फेकतात, दगड मारतात, तर ह्या गोष्टी करायच्या नाहीत. हो की नाही? त्याच्यासाठी हा धडा दिलेला आहे. म्हणजेच गरजवंताला मदत करायची आणि आपल्याला कधीही कुठलीही वस्तू सापडली तर ती ज्याची आहे त्याला देण्याचा प्रयत्न करायचा. तर बदकाला खूप कौतुक वाटले आणि बदकाने तिला सांगितले, पिसे गळून पडले की जोडता येत नाहीत, आता ही पिसे माझ्याकडून तुलाच ठेव बक्षीस म्हणून. आणि मग मीनू खूप खुश झाली. मीनूला सापडले तेव्हा देखील ती वहीत ठेवता येत होती, पण ती प्रामाणिक होती म्हणून प्रामाणिकच राहायचं. वस्तू सापडली तर ज्याची आहे त्याला द्यायची. मीनू ती ठेवू शकत होती, पण तिने शोधलं ही पिसे कोणाची आहेत, ही वस्तू कोणाची आहे, आणि ज्याची होती त्याने तिला परमिशन दिली, परवानगी दिली की ही मीनू तुलाच ठेव, आता ती मला जोडता येणार नाहीत. आणि मग मीनू खूप खुश झाली आणि मग घरी गेली ती, आणि मग तिने ती पिसे तिच्या वहीत जपून ठेवली. आणि बदकाने सांगितलं, अशी कुठली पिसे तुला भेटली तर ती जपून ठेव, ती पुन्हा लावता येत नाहीत, जोडता येत नाहीत. तर अशा पद्धतीने आपण या धड्यातून शिकलो की प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. कधीही भविष्यात तुम्हाला कुठलीही वस्तू भेटतेच प्रत्येकाला काही ना काही, किंवा कुणाचं काही विसरतं तर आपल्याला प्रयत्न करता येऊ शकतो. कुणाचं बाळ हरवले तर आपण प्रयत्न करू शकतो की त्यांचं बाळ भेटावं म्हणून. कुणाचं पॉकेट हरवलं असेल, कुणाचे डॉक्युमेंट हरवलेले असतील, कुणाचा पेन पेन्सिल वही हरवलेली असेल वर्गात. सध्या मोठे झाल्यावरती बाकीच्या गोष्टी आहेत की समाजामध्ये कुणाचं काही हरवलं असेल तर तुम्ही एक नागरिक म्हणून, चांगले नागरिक म्हणून प्रामाणिकपणाने राहायचं आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करायचा. आत्ता सध्या खूप अभ्यास करा आणि वर्गामध्ये कोणाची वही, पेन, पेन्सिल, कुठलीही छोटी मोठी गोष्ट हरवली असेल तरी देखील त्याची त्याला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तर चला, अशा पद्धतीने मस्त आपण एक्सप्लेनेशन म्हणजे या धड्यातून आपल्याला काय शिकायला भेटले ते शिकलो. तर चला आता आपण जाऊयात स्वाध्याय. लगेचच आपण करून घेऊयात. मला माहीत आहे तुम्हाला हा धडा खूप छान समजलेला आहे आणि तुम्ही पटापट
उत्तरे देणार आहात. तर चला मी प्रश्न विचारते, तुम्ही पटापट उत्तरे द्यायची आहेत. काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. आपण पुन्हा एकदा त्या प्रश्नावरचे उत्तर लिहून काढूया, हो की नाही? व्हेरी गुड. तर चला प्रश्न आहे पहिला, उत्तरे सांगा. मीनूचे घर कुठे होते? मीनूचे घर शेतात होते. मीनू कोणाकोणाला भेटली? मीनू पहिल्यांदा भेटली कोंबडीला, नंतर कोणाला भेटली? लगेच पटापट शोधायचं मागे जाऊन. पहिल्यांदा कोंबडी, नंतर पांढऱ्या करड्या रंगाचे कबूतर, नंतर मोर. म्हणजे पहिल्यांदा कोंबडी, कबूतर, सुंदर असा मोर आणि मग बदक. एवढ्यांना ती भेटली. मीनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला? मोराने सांगितला, हो की नाही? पिसे कोणाची होती? बदकाची. बदकाने मीनूला काय सांगितले? एकदा गळालेले पिसे लावता येत नाहीत, ही तुलाच ठेव. म्हणजे तुला ठेव नाही लिहिलं तरी चालेल, कारण जर उत्तर छोटं लिहायचे तर मग तेवढा 2 शब्दात एका वाक्यात उत्तर लिहायचं. ओके. बदकाने मीनूला सांगितले, एकदा गळून पडलेली पिसे लावता येत नाहीत, जोडता येत नाहीत. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे बरोबरची खूण करा. पिसे सापडल्यावर मीनूला डॅश डॅश. इथे काही 2 पर्याय दिलेत, अ आणि आ. तर तो इथे टिक मार्क करायचा आहे, जो बरोबर आहे. पिसे सापडल्यावर मीनूला पिसे कोणाचे आहे ते माहीत करून घ्यायचे होते. पिसे घरी न्यायची होती. पहिलं घरी नव्हती न्यायची, मग ती एवढे फिरलीच नसती, धडा तयार झालाच नसता. प्रामाणिक होती ती, म्हणून ती पिसे कोणाचे आहे त्याच्यासाठी ती शोधत होती, प्रत्येकाला विचारत होती. म्हणजे तिला माहीत करून घ्यायची होती, म्हणजे ते टिक करायचे आहे. तर पुढे आहे प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा. अ गट ब गट. अ गटामध्ये बदक, कोंबडी, कबूतर. ब गटामध्ये झाड, नदी, खुराडे. म्हणजेच हे सगळे पक्षी कुठे राहतात? ती त्यांची घरे. म्हणजे कुठे भेटले ते मीनूला? बदक कुठे भेटलं? नदीवर. कोंबडी कुठे होती? खुराड्यात गेली ती. कबूतर झाडावर. प्रश्न चौथा, उदाहरणे वाचा, त्याप्रमाणे लिहा. आता उदाहरणे काही दिलेली आहेत, त्याप्रमाणे आपल्याला काही दिलेली आहेत, ती लिहायची आहेत. घर, तर घर म्हणजे घरापासून. घर, घराजवळ. खुराडे, खुराड्यात. मग गाव, काय करणार आपण? काय लिहिणार? गावात किंवा गावापासून. पाय, पायात. पायात चप्पल घालतो ना आपण. तळे किंवा पाय ना, ते पायावर, हे पण लिहू शकता. तळे, तळ्यात. तळ्याजवळ. घरटे, घरट्यात. घरट्यापासून. अशा पद्धतीने किंवा मग घरट्याजवळ असं लिहू शकता. प्रश्न 5, तुम्हाला शाळेत वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय करता? काय करणार? प्रामाणिकपणे ती वस्तू ज्याची आहे त्याला शोधायचं आणि त्याला त्याची वस्तू द्यायची. ही वस्तू कोणाची आहे असं तुम्ही विचारणार, किंवा मग शिक्षकांकडे देणार आणि शिक्षक ज्याची आहे त्या विद्यार्थ्याला ती वस्तू पुन्हा देणार. म्हणजे तुम्ही नेहमी प्रामाणिकपणे सापडलेली वस्तू पुन्हा देणार ज्याची आहे त्याला. उपक्रम, तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे निरीक्षण करा व त्यांचे आकार, रंग याची माहिती लिहा. तर चला, नेहमी तुम्ही कधी कुठल्या गावी जाता, कुठे शहरात जाता, कुठे फिरायला जाता, तर तुम्हाला जे काही पक्षी दिसतील त्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यांची पिसं कशी, त्यांचा आकार कसा, त्या पक्षाचे काय नाव आहे, ही माहिती तुम्ही लिहून काढायची, गोळा करायची, हो की नाही? तर मुलांना अशा पद्धतीने आपण आपला 4था धडा, ही पिसे कोणाची, शिकलो आहोत. मला आशा आहे की तुला छान समजलं असेल तुम्हा सर्वांना, कारण तुम्ही खूप हुशार आहात आणि तुम्ही खूप पटापट प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. परीक्षेमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडणार. तर पुढच्या मराठीच्या तासाला आपण पुन्हा नवीन धडा चालू करणार आहोत. आता ही आहे कविता 5वी, डराव डराव. तर चला भेटूयात पुन्हा. तोपर्यंत छान अभ्यास करा.